आज कोबीची एकदम झणझणीत अशी भाजी बनवत आहोत. तर भाजी त्याच पद्धतीने केली तर खायला देखील कंटाळा येतो. त्याच्यामुळे कधीतरी असं थोडंफार चेंज करून भाज्या कुठलीही असो केल्या तर आवडीने सगळेजण खातात. तर आजची भाजी एकदम बनवायला सोपी आहे आणि चवीला तर एकदम मस्त अशी आहे. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी इथे घेतलेला आहे कोबी. तर हा कोबी कापून घेतलेला आहे, पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये असा हा पाणी निथळायला ठेवलेला आहे. भाजीसाठी मी इथं 3 हिरव्या मिरच्या एकदम तिखट आहेत त्याच्यामुळे 3च घेतलेल्या आहे आणि एक 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आज मिरची कापून न घालता मिक्सरमध्ये अशी ही जाडसर वाटून घेतलेली आहे. जाडसर अशी वाटून घेतली ना भाजीला चव एकदम छान येते आणि काम देखील झटपट होतं. त्यानंतर इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. दोन्ही चांगलं तडतडलं की जे वाटण करून घेतलेलं आहे ना मिरची आणि लसूण ते टाकलेलं आहे, चांगलं असं परतून घेतलेलं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे. इथं कलर चेंज होतपर्यंत हे परतून घेतलेलं आहे. म्हणजे काय मिरची आणि लसणाची चव जी आहे ना मस्त अशी तेलामध्ये उतरली जाते. 3 ते 4 त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि धुवून घेतलेलं कोबी टाकलेलं आहे. ताजे वाटाणे टाकलेले आहेत थोडेसे, सध्या मार्केटमध्ये मिळत आहेत त्याच्यामुळे सहज हे अवेलेबल होत असतील तर नक्की टाका. किंवा वाटाण्याऐवजी बटाटा जरी टाकला ना तर चव छान येते. त्याचबरोबर इथं तिखट चवीबरोबर थोडेसे आंबट अशी चव जी आहे ना ती छान लागते, म्हणून अर्धा मिडियम साईजचा टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडी करून टाकलेला आहे. टोमॅटो आवडत असेल तर नक्की टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. आता इथं वाटाणे सीझननुसार अवेलेबल असेल तर टाकू शकता किंवा त्याऐवजी बटाटा किंवा थोडासा कांदा देखील टाकला तरी चालेल. त्यानंतर पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ देखील इथे टाकून घेतलेलं आहे. हिंग टाकायचा राहून गेला होता त्याच्यामुळे मी इथे हिंग टाकत आहे किंवा फोडणीमध्येच तुम्ही आधी टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोबी आपण स्वच्छ धुवून घेतला होता. पाणी बऱ्यापैकी कोबीमध्ये राहतं त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही. वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे चव जी आहे ना छान येते. पाणी जर टाकून शिजवली तर पानसट अशी चव येते, त्याच्यामुळे शक्यतो गरज नसेल तर पाणी न टाकताच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर सगळं असं व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 ते 7 मिनिट मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे. कुठे याच्यामध्ये पाणी असं राहिलेलं नाही आहे आणि भाजी जी आहे ना बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. भाजीची इथं क्वांटिटी जी आहे ना शिजल्यामुळे एकदम कमी झाल्यासारखी दिसत आहे. भाजीमधले जाडसर असा तुकडा हाताने दाबून पाहिलेला आहे तर एकदम मऊ असं होत आहे, म्हणजे भाजी देखील एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता शिजत आल्याच्या नंतर याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकलेला आहे. बरेच जण कूट टाकतात किंवा टाकत देखील नाही, आपल्या आवडीप्रमाणे, पण चव जी आहे ना ती छान येते. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा ओल्या खोबऱ्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. पण ओल्या खोबऱ्यामुळे काय होतं, सध्या आहे उन्हाळा तर भाजी लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. त्याऐवजी शेंगदाण्याचं कूट टाकणं चांगलं, चव देखील छान येते. त्याचबरोबर टाकत आहे हिरवीगार कोथिंबीर. दिसायला देखील भाजी एकदम मस्त झालेली आहे, चवही झणझणीत आहे. आता भाजी बनवताना आपण आपल्या आवडीप्रमाणे साहित्य जे आहे ना ॲड करू शकता. वाटाण्याचा सीझन असेल तर वाटाणे टाकू शकता, कांदा टाकू शकता, बटाटा टाकू शकता किंवा अगदी अशीच प्लेन शिजवायची म्हटलं ना तरी चव छान येते. फक्त इथं ही शिजवताना वाफेवर शक्यतो शिजवायची, म्हणजे कुठल्याही पद्धतीने भाजी करा चवीला एकदम मस्त अशी होते. तर अशी बनवलेली भाजी कशाबरोबरही खाय, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर किंवा टिफिनवर द्यायचं म्हटलं तरी एकदम मस्त अशी होते. सगळेजण आवडीने खातील. चला थोडंफार व्हॅरिएशन करून अशा भाज्या बनवल्या ना तर चव वेगळी लागते आणि सगळेजण आनंदाने खातील देखील. तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटीकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.